बघा जास्त व्हिडिओ झाल्यामुळं मला वाटतं 1 तास 5 मिनिटाचा व्हिडिओ झाल्यामुळं आपण काय केलं स्टॉप केला. राहिलेले एक्झाम्पल आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये शूट करू. चालतंय. तर लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचे 2 पार्ट असतील, पार्ट 1 आणि पार्ट 2. ओके, चला लक्ष द्या. चलो नेक्स्ट गणित. हाऊ टू आयडेंटिफाय द प्रॉब्लेम इन विच टॉपिक इट इज एक्झॅक्ट, इट इज बर्नौली और इट इज लिनियर. हाऊ टू आयडेंटिफाय. तर त्याचं ओळखण्यासाठी मी ऑलरेडी सांगितलंय पार्ट 1 मध्ये काय एक्स आणि वायचा काउंट मोजा. जर एक्स चा काउंट 2 आला तर लिनियर इन एक्स आणि वायचा काउंट 2 आला तर लिनियर इन वाय. मग काउंट मोजा एक्सचा. कोणाचा काउंट जास्त आहे, एक्सचा 2 आहे का वायचा 2 आहे? बघा बरं. वाय मोजा आपण पहिल्यांदा. 1 2 3. वाय हा 3 वेळा पाहिजे. आपल्याला कोणता आकडा पाहिजे? फक्त 2. झालं. एक्स मोजा. 1 2 बरोबर. एक्सच्या किमती 2 आल्या म्हणजे गणित लिनियर इन एक्स मध्ये येतं. गणित लिनियर इन एक्स मध्ये फॉर्म काय सांगते आपला? एक्स वरी वाय खाली आणि या एक्सच्या लाईन मध्ये एक्स. हा फॉर्म पाहिजे आपल्याला. मग बघा बरं आहे का त्या फॉर्म मध्ये? मला तर वाटतं या फॉर्म मध्ये आहे बाबा. जवळजवळ पाहिजे, जवळजवळ आहे. फक्त एक प्रॉब्लेम काय, याचा कोएफिशियंट 1 पाहिजे. हा कार्यकर्ता एकटाच पाहिजे, एकटा. हा एकटा आहे का? नाही. प्रॉब्लेम कोण करायला? 1 + y² म्हणजे डिवाइड कशाने कराल? 1 + y² ना. ओके. मग आन्सर मध्ये थोडं सिस्टमॅटिक लिहून घ्या. कसं लिहिसाल? गिव्हन काय दिलेलं आहे? 1 + y² इंटू dx/dy प्लस x = e⁻−tan इनवर्स y. आणि मी पार्ट 1 मध्ये एक शॉर्टकट सांगितलेली आहे. जर दिलेल्या गणितात e⁻− असेल, ते x असो y असो काही असो, शॉर्टकट सांगितली होती अशी काय, e⁻ जर एक मायनस असेल दिलेल्या गणितात आणि गणित लिनियर असेल तर 100% त्याचा इंटिग्रेटिंग फॅक्टर e⁻+x येणार. e⁻−y असेल आणि ते गणित लिनियर असेल तर त्याचा इंटिग्रेटिंग फॅक्टर e⁻+y येणार. मग सिमिलरली दिलेल्या गणितात e⁻−tan इनवर्स y आहे, त्याचा इंटिग्रेटिंग फॅक्टर 100% हे आला पाहिजे e⁻+tan इनवर्स y. ही शॉर्टकट सांगितलेली होती. ती शॉर्टकट फक्त प्लस साठी नाही मायनस साठीच होती. मग दिलेल्या गणितात e⁻−tan इनवर्स y ला गणित लिनियर आहे, 100% याचा इंटिग्रेटिंग फॅक्टर e⁻+tan इनवर्स y येणार. हे का सांगितलं मी? कारण तुम्हाला इंटिग्रेशन अवघड जाते, म्हणून जर एखाद्याने इंटिग्रेटिंग फॅक्टर डायरेक्ट लिहून टाकला तर त्याचे मार्क पडून जाते. कळलं? मग चलो फोकस द्या, फोकस करा. मग दिलेल्या गणितात लिनियर एक्स मध्ये त्याचा कोएफिशियंट 1 पाहिजे. इथं 1 + y² प्रॉब्लेम करायला म्हणून मी काय करतो? डिव्हाइड बाय 1 + y² ऑन बोथ साइड. ओके. हे BH चा अर्थ बोथ साइड. मी शॉर्टकट लिहितो, तुम्ही फुल फॉर्म मध्ये लिहित चला. मग काय येणार? dx/dy प्लस x/1 + y² e⁻−tan इनवर्स ऑफ y अपॉन 1 + y². हे झालं इक्वेशन 1 बिकॉज स्टँडर्ड त्या फॉर्म मध्ये, स्टँडर्ड फॉर्म मध्ये आलं की त्याला इक्वेशन 1 म्हणायचं. ओके. मग कम्पेअर करा. कम्पेअर कशाला? आपल्याला p आणि q ची लागतील ना. मग कम्पेअरिंग विथ कोणासोबत? dx/dy प्लस p × x q. बोला मग एक्सच्या सोबत असलेला p. मग वर दिलेल्या गणितात एक्सच्या सोबत काय? 1 + y² डिव्हिजन मध्ये. म्हणजे वर काय घ्यावं लागेल? मग काही नाही घ्यावं लागेल. म्हणजे काय घ्यावं लागेल? 1/1 + y² आणि उरलेला q राईट हँड साइडचा q. तर राईट हँड साइडला काय? e⁻−tan इनवर्स ऑफ y अपॉन 1 + y². नेक्स्ट स्टेप मध्ये काय असतं भाऊ? नेक्स्ट स्टेप मध्ये असते इंटिग्रेटिंग फॅक्टर. मग इंटिग्रेटिंग फॅक्टर बरोबर फॉर्म्युला तेच e⁻इंटिग्रेशन p. आता इथे dx घ्यायचा का dy घ्यायचा? त्याचं उत्तर 3 मध्ये. एक तर स्टँडर्ड फॉर्मच्या डिव्हिजन मध्ये y आहे म्हणून तो y घ्या, आणि इथं p आहे ना, तर p ची व्हॅल्यू टाकसालच ना तुम्ही. तर p ची व्हॅल्यू कोणाचं फंक्शन आहे? y चं, म्हणून तो y घ्या. नाही q चं फंक्शन कोणाचं आहे? y चं, म्हणून y घ्या. एवढं सांगून जर चुकलं तर मग तुमचं लय अवघड आहे बाबा. 100% चुकणार. एक्स कोणी एक्स घेणार, कोणी वाय घेणार, काही वेगळंच घेणार. लाजा नाहीत ना तुमच्यात. e⁻ इंटिग्रेशन p ची व्हॅल्यू काय रे बाबा? 1/1 + y². आता इथं आल्याच्या नंतर पोरगा अटकते. मास्तरांना सांगितलेलं असते भागाकाराला खालचं डेरिव्हेटिव्ह वर ऍड होते का बाहेरचं. आता 1 + y² चं डेरिव्हेटिव्ह आहे 2y आणि 2y ते इथं ऍडजस्ट करतात नाही, तरी लेकरं दलिंदर इथं 2y ऍडजस्ट करतील आणि याचं उत्तर असेल येतील e⁻1/2y आणि log of 1 + y². चुकलं ना? चुकलं ते का?
ज्यानं इंटिग्रेशन करायला आपण वायने इंटिग्रेशन करायला तर वाय तर कधीच ऍडजस्ट करता येत नाही, नियमातच बसत नाही. ऍडजस्ट फक्त एकच गोष्ट करू शकतो आपण, प्लस मायनस आणि आकडा कॉन्स्टंट एवढंच आपण ऍडजस्ट करू शकतो. मग इंटिग्रेशन वायनं करायला याचा अर्थ वाय व्हेरिएबल आहे, कॉन्स्टंट नाहीच ते, म्हणून ते ऍडजस्ट करतात नाही. ते कॉन्स्टंट असतात ऍडजस्ट केला असतं. मग ही मेथड चुकीची आहे, तुम्ही ऍडजस्ट करणं हे चुकीचं आहे. फक्त आकडा तुम्ही ऍडजस्ट करू शकत होते. 1/1 प्लस वाय स्क्वेअर. तर त्याच्यासाठी मी शॉर्टकट सांगितलेली आहे ना, पोराला याचं इंटिग्रेशन जमत नाही, ज्याला जमत त्याला लिहायचं, ज्याला नाही जमत त्याला शॉर्टकट सांगितली आहे ना. तुम्ही काय फाइंड करायला, इंटिग्रेटिंग फॅक्टर. आणि मी शॉर्टकट काय सांगितली, गणितात ईचा पॉवर जर मायनस आला तर इंटिग्रेटिंग फॅक्टर ईचा पॉवर प्लस, ते मायनस साइन काढून टाकायचं, प्लस जे आहे ते लिहून ठेवायचं. मग इथलं जर मायनस साइन काढून टाकलं तर उरलं काय, टॅन इनव्हर्स वाय. एक झाला इंटिग्रेटिंग फॅक्टर. आणि ज्याला पार्ट असतेच फॉर्म्युला आहे 1/1 प्लस वाय स्क्वेअर कोणाचं आहे, तर डायरेक्ट असं लिहून ठेवायचं. आणि ज्याला नाही जमत त्याला शॉर्टकट सांगेल, एवढं सांगून पण तुम्हाला शॉर्टकट लक्षात राहत. ओके, नेक्स्ट काय असते तुमचं, काय असते सोल्युशन. सोल्युशन ऑफ इक्वेशन 1 इज, मग इक्वेशन 1 लिनियर कशामध्ये, एक्स मध्ये का वाय मध्ये. एक्स मध्ये असेल तर एक्स इक्वल टू सोल्युशन, वाय मध्ये असेल तर वाय इक्वल टू. मग गणित लिनियर एक्स मध्ये, म्हणून ते एक्स इक्वल टू येणार, एक्स इंटू आय एफ इज इक्वल टू क्यू इंटू आय एफ इंटू डीएक्स का डीवाय. हजार वाक्याच होता, इथं काय डीवाय. मग एक्स आय एफ ची किंमत काय रे भाऊ, आय एफ ची किंमत काय, आय एफ ची किंमत काय आली, ईचा पॉवर टॅन इनव्हर्स ऑफ वाय. क्यू ची व्हॅल्यू काय रे भाऊ, क्यू ची व्हॅल्यू ईचा पॉवर मायनस टॅन इनव्हर्स ऑफ वाय अपॉन 1 प्लस वाय स्क्वेअर. पी ची व्हॅल्यू काय आहे, सॉरी आय एफ ची व्हॅल्यू काय, ईचा पॉवर टॅन इनव्हर्स ऑफ वाय डीवाय प्लस सी. आता हा प्लस आणि हा मायनस हा झाला कॅन्सल. मग उरला काय, नेक्स्ट स्टेप मध्ये उरला काय, एक्स ईचा पॉवर टॅन इनव्हर्स ऑफ वाय इंटिग्रेशन ऑफ 1 प्लस वाय स्क्वेअर डीवाय प्लस सी. मग डबल इथे आल्यावरती दलिंद्र सर काय इंटिग्रेशन करायचं. आता याचं इंटिग्रेशन ऑलरेडी करायचं आहे ना, ही स्टेप रिपीट झालेली आहे ना. बघा एवढ्याचं इंटिग्रेशन काय होतं, टॅन इनव्हर्स वाय. मग याचं इंटिग्रेशन काय येणार, याचं पण इंटिग्रेशन काय येणार, टॅन इनव्हर्स वाय प्लस सी. हे झाला आन्सर. तुम्हाला जर ऑर मध्ये लिहायचं असेल तर गणित लिनियर कशामध्ये होतं, एक्स मध्ये होतं. तर राईट हँड साईड सॉरी एलएचएस ने एक्स दिसला पाहिजे, वाय नसला पाहिजे. ज्याच्यात लिनियर असलं त्याच फंक्शन ठेवायचं. मग लिनियर गणित एक्स मध्ये आहे ना, तर इकडे एक्स ठेवा, मग ईचा पॉवर टॅन न डिवाइड करा, मग येणार वाय प्लस सी अपॉन ईचा पॉवर टॅन इनव्हर्स वाय. फक्त असं लिहा नाही असं लिहा, दोघांचं उत्तर बरोबर आहे. कळलं, चल अवघड असण्यासारखं काहीच नाही. चलो नेक्स्ट 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 हो चलो 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 बघा पेपर झालेलेच गंत घ्यायला ना. सॉल्व cos x divided by dx plus y is equal to sin x. सॉल्व करायचं. ओळखा बरं गणित लिनियर एक्स मध्ये का वाय मध्ये. कोणाचे अकाउंट दोन आहेत, कोण 2 वेळा आलं, मला वाटतं वाय 2 वेळा आले आहेत का, 1 आणि 2 म्हणजे गणित लिनियर इन वाय मध्ये. मग लिनियर इन वाय मध्ये जर असेल तर काय डीवाय वर घ्यायचा आणि डीएक्स खाली घ्यायचा आणि इथं जवळ वाय असला पाहिजे. या फॉर्म मध्ये गणित पाहिजे, हाय का बघा. डीवाय आणि वाय जवळ जवळ पाहिजे, दोघांच्या प्लस पाहिजे, हाय प्लस म्हणजे जवळ जवळ आहे. त्याचा कोएफिशियंट 1 पाहिजे. इथं काय cos x म्हणजे cos x ने डिवाइड करायचा. ओके, मग नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचं, आन्सर मध्ये गिवन दॅट किंवा गिवन काय दिलेलं आहे, cos x इंटू dy बाय dx प्लस y इज इक्वल टू sin x. म्हणजे काय येणार, नेक्स्ट स्टेप मध्ये डिवाइड कशाने करायचं, डिवाइड बाय cos x ऑन बोथ साइड. म्हणजे काय येणार तुमचं dy बाय dx इज इक्वल टू y अपॉन cos x इज इक्वल टू sin x अपॉन cos x. मग नेक्स्ट मध्ये काय येणार dy बाय dx 1 अपॉन cos काय असते sec x इंटू y आणि sin अपॉन cos काय असते sin अपॉन cos tan x. हे झालं तुमचं स्टँडर्ड इक्वेशन. ओके, 1 अपॉन cos x इक्वल टू sec x sin अपॉन cos इज इक्वल टू tan x. म्हटलं तुम्हाला समाधान लिहून घ्या तुम्ही. 1 अपॉन cos x बरोबर sec x आणि sin x अपॉन cos x बरोबर tan x. ओके,
मग कम्पेअर करा. काय कम्पेअरिंग? कम्पेअरिंग विथ dy बाय dx प्लस py इज इक्वल टू q. सांगा मग पीची y सोबत काय पी, इथं y सोबत काय sec x, म्हणजे पीची व्हॅल्यू काय झाली बाबा sec x आणि q ची व्हॅल्यू काय आली तुमची tan x. ओके चलो इंटिग्रेटिंग फॅक्टर. नाउ इंटिग्रेटिंग फॅक्टर बरोबर ईचा पॉवर इंटिग्रेशन p dx का dy. इंटिग्रेशन p चं करायला तुम्ही, तर p कोणाचं फंक्शन आहे x किंवा q कोणाचं फंक्शन आहे x किंवा इथं डेरिव्हेटिव्ह डिनॉमिनेटर काय x म्हणून तर dx. मग इंटिग्रेटिंग फॅक्टर बरोबर ईचा पॉवर इंटिग्रेशन p ची व्हॅल्यू काय बाबा sec x. तर sec x चं इंटिग्रेशन जमलं पाहिजे. आता इथं बघा थोडं साईडने लिहून देतो, फक्त एवढ्याच प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला ध्यानात ठेवावं लागेल. sec x काय log of sec x plus tan x. मग टाका इंटिग्रेटिंग फॅक्टर बरोबर ईचा पॉवर इंटिग्रेशन याचं इंटिग्रेशन काय येणार log of sec x plus tan x आणि कॅन्सल. ओके इंटिग्रेटिंग फॅक्टर बरोबर sec x plus tan x हा झाला हो तुमचा इंटिग्रेटिंग फॅक्टर. नंतर काय असते सोल्युशन. तर सोल्युशन काय येणार सोल्युशन ऑफ इक्वेशन 1 इज. सोल्युशन साठी गणित लिनियर कशामध्ये बघा x मध्ये असेल तर x इज इक्वल टू y मध्ये असेल तर y इज इक्वल टू. आपल्याजवळ y 2 होते म्हणून y मध्ये त्याला y इज इक्वल टू y इंटू if इज इक्वल टू q इंटू if आणि dx. आता वर इंटिग्रेशन मध्ये dx ला म्हणजे dx घ्यायचा प्लस c. y if ची व्हॅल्यू काय रे बाबा sec x प्लस tan x इज इक्वल टू q ची व्हॅल्यू काय q ची व्हॅल्यू काय tan x आणि if ची व्हॅल्यू काय sec x प्लस tan x इंटू dx प्लस c आणि या tan x ना आतनी मल्टिप्लाय करा. ओके आणि मोठं सध्या चला मग y इंटू sec x प्लस tan x इज इक्वल टू या इथे कोणता रूल लागत नाही होतापर्यंत LIT रूल हा डिफरंट फंक्शन साठी लागते म्हणजे प्रोडक्ट रूल. इथं दोन्ही फंक्शन ट्रिग्नोमेट्री असल्यामुळं लावता येत नाही. चालते आतनी मल्टिप्लाय करा काहीतरी फॉर्म्युला लागेल. आतनी जर tan x न मल्टिप्लाय केलं हे येणार तुमचं sec x इंटू tan x प्लस tan इंटू tan स्क्वेअर x इंटू dx प्लस c आणि दोघांवर इंटिग्रेशन सेपरेट टाकून द्या कारण प्लस असल्यामुळे दोघांवर सेपरेट टाकू शकतो प्लस मायनस साठी. तो y sec x प्लस tan x इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ sec x tan x dx प्लस इंटिग्रेशन ऑफ tan स्क्वेअर x dx प्लस c. हे कोणाचं डेरिव्हेटिव्ह आहे sec x चं डेरिव्हेटिव्ह काय sec x इंटू tan x म्हणजे याचा अर्थ sec x इंटू tan x इंटिग्रेशन येणार sec x. y sec x प्लस tan x इज इक्वल टू sec x. पण tan स्क्वेअर x हे कोणाचं जनरल फॉर्म्युला नाही आपल्याला tan स्क्वेअर कोणाचं डेरिव्हेटिव्ह. ओके तुम्ही थोडं आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे 1 प्लस tan स्क्वेअर x इज इक्वल टू sec स्क्वेअर x. कारण टॅनला जर आपण सेकच्या भाषेत लिहिलं तर sec स्क्वेअरचं इंटिग्रेशन tan x भेटते. tan स्क्वेअरचं असं जनरल इंटिग्रेशन नाही पण sec स्क्वेअर x आहे म्हणून आपण काय करू tan स्क्वेअर x चे sec स्क्वेअरच्या भाषेत लिहू. मग हा फॉर्म्युला आहे आपल्याला tan स्क्वेअरची किंमत पाहिजे हा 1 तिकडे पाठवा तर tan स्क्वेअर x इज इक्वल टू काय येणार sec स्क्वेअर x मायनस 1 हा ही किंमत टाकून द्यायचं काय येणार sec स्क्वेअर x मायनस 1 इंटू dx प्लस c आणि ते इंटिग्रेशन सेपरेट टाकून द्या उत्तर भेटून जाईल तुम्हाला. y इन ब्रॅकेट sec x प्लस tan x इज इक्वल टू sec x याचं इंटिग्रेशन काय ना sec स्क्वेअर x tan x आणि मायनस इथे इंटिग्रेशन टाकल्यावर इंटिग्रेशन 1 dx x प्लस c हे झालं तुमचं आन्सर. ओके 5 मिनिटं आहे. चलो नेक्स्ट 2 एग्जांपल घेऊ स्टॉप हो. बाकी मी 3-4 एग्जांपल तुम्हाला सॉल्व करायचा प्रयत्न करायचा चालते. चलो नेक्स्ट
सॉल्व 1 प्लस वाय स्क्वेअर प्लस एक्स मायनस ईचा पॉवर tan इनवर्स वाय इंटू dy by dx is equal to 0. ओके, लक्ष द्या, इंग टाकतो. इंगची भानगड लागलेली मग आपल्या अरे बापरे. चलो, हाउ टू आयडेंटिफाय द प्रॉब्लेम. लिनियर इन एक्स का लिनियर इन वाय, ओळखा ना. बघा, लिनियर एक्स मध्ये का लिनियर वाय मध्ये एक्स आणि वायचा काउंट मोजा. बघा बरं, वाय किती वेळा बघा, 1 2 3, वाय 3 वेळा आले आणि एक्स बघा किती वेळा आले, 1 आणि 2. मग आपल्या याच्यात आकडा कोणता घ्यायचा, 2. 100% गणित लिनियर इन एक्स मध्ये, म्हणजे लिनियर इन एक्स मध्ये जर असेल तर एक्स वरी वाय खाली आणि प्लस पी एक्स इज इक्वल टू क्यू या फॉर्म मध्ये गणित पाहिजे. आणि दिलेलं कोणत्या फॉर्म मध्ये गणित आहे, डीवाय बाय डीएक्स. पण पाहिजे का, डीएक्स बाय डीवाय या फॉर्म मध्ये आणायचा प्रयत्न करा. मग या फॉर्म मध्ये आणण्याचा प्रयत्न करण्यासाठी काय करायचं पहा, आन्सर मध्ये पहिल्यांदा जशा तसं लिहून घ्यायचं. गिवन 1 प्लस वाय स्क्वेअर प्लस एक्स मायनस ईचा पॉवर tan इनवर्स ऑफ वाय इंटू डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू 0. या फॉर्म मध्ये आणण्यासाठी मला काय करावं लागेल, माहितीये का, डीएक्स बाय डीवाय पाहिजे ना आपल्याला. तर मग डीएक्स बाय डीवाय साठी सगळीकडे डीएक्स बाय डीवाय मल्टिप्लाय करावं लागेल. सगळीकडे डीएक्स बाय डीवाय मल्टिप्लाय करावं लागेल. ओके, मग मल्टिप्लाय, कारण पाहिजे ना आपल्याला डीएक्स बाय डीवाय, मल्टिप्लाय बाय डीएक्स बाय डीवाय ऑन बोथ साइड. मग काय सांगा बरं, 1 प्लस वाय स्क्वेअर इंटू डीएक्स बाय डीवाय प्लस एक्स मायनस ईचा पॉवर tan इनवर्स ऑफ वाय इंटू डीवाय बाय डीएक्स. आणि याला मल्टिप्लाय कशाने करायचं, डीएक्स बाय डीवाय इज इक्वल टू 0. 0 काही कशाने मल्टिप्लाय केलं, 0 येते. हा बघा, हा कॅन्सल होईल. म्हणजे उरलं काय, 1 प्लस वाय स्क्वेअर इंटू डीएक्स बाय डीवाय प्लस एक्स मायनस ईचा पॉवर tan इनवर्स ऑफ वाय इज इक्वल टू 0. ओके, मग आपल्याकडे या फॉर्म मध्ये पाहिजे डीएक्स बाय डीवाय प्लस पीएक्स. एक्स एक्स जवळ पाहिजे. मग बघा, हा एक्स एक्स जवळ आहे, याचा काहीच काम नाही, इकडे ट्रान्सफर करून टाका. याला जर तिला ट्रान्सफर केलं काय येणार, 1 प्लस वाय स्क्वेअर इंटू डीएक्स बाय डीवाय प्लस एक्स इज इक्वल टू ईचा पॉवर tan इनवर्स ऑफ वाय. ओके, मग हा फॉर्म काय सांगते आपल्याला, हा फॉर्म एक सांगते की इथं पहा, याच्या पुढे काहीच नाही पाहिजे, म्हणजे एकटा पाहिजे. तुमच्या पाहिजे सिंगल पाहिजे. मग सिंगल असण्यासाठी तर कोण प्रॉब्लेम करेल, 1 प्लस वाय स्क्वेअर हा पाहिजे नाही. मग नेक्स्ट स्टेप मध्ये काय कराल, 1 प्लस वाय स्क्वेअर डिवाइड करा. डिवाइड बाय 1 प्लस वाय स्क्वेअर ऑन बोथ साइड. मग डिवाइड केल्याच्या नंतर काय येईल, 1 प्लस वाय स्क्वेअर जर डिवाइड केलं कॅन्सल होईल. उरला काय, डीएक्स बाय डीवाय प्लस एक्स अपॉन 1 प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू ईचा पॉवर tan इनवर्स वाय अपॉन 1 प्लस वाय स्क्वेअर. हा झाला तुमचा स्टँडर्ड फॉर्म आणि दिस इज कॉल्ड इक्वेशन नंबर 1. मग आपल्याला पी आणि क्यू च्या व्हॅल्यू साठी कम्पेअर करा. पुन्हा इक्वेशन सोबत जस्ट लिहिलं होतं मी इथं, चालते. कम्पेअरिंग विथ dx बाय dy प्लस px इज इक्वल टू q. ओके, मग इथं x सोबत कोण आहे, p. इथे x सोबत काय, 1 प्लस वाय स्क्वेअर. म्हणजे आता p ची किंमत काय झाली अशी लिहिसाल का, 1 प्लस वाय स्क्वेअर. डिव्हिजन आहे ना, इथं काय नाही म्हणजे 1 लिहायचं. आणि उरलेली व्हॅल्यू क्यू हा राईट हँड साइडला आहे. तर राईट हँड साइडला जी व्हॅल्यू असेल ती क्यू ची, एचा पॉवर tan इनवर्स वाय अपॉन 1 प्लस वाय स्क्वेअर. चालू द्या आता जे आपण मेथड डिस्कस केल्या ती. मग याच्यानंतर काय काढत असतो आपण, इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू ईचा पॉवर इंटिग्रेशन पी. आता इथं पोराला समजत नाही डीएक्स घ्यायचं का डीवाय घ्यायचं, त्याचं उत्तर इथं लपलेलं आहे. इथं पोर काही डीएक्स लिहितात, काही डीवाय लिहितात. 1000 वेळा एवढं सांगून तुम्ही चुका करता. ओके, मग आता हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी मी काय सांगितलं तुम्हाला, इथं पी चे व्हॅल्यू टाकाल ना. पी हे कोणाचं फंक्शन आहे, वायचं, म्हणून इथं वाय घ्यायचा. किंवा क्यू हे कोणाचं फंक्शन आहे, वायचं, म्हणून इथं वाय घ्यायचा. किंवा डिनॉमिनेटर मध्ये काय आहे, वाय, काय वाय, म्हणून इथं वाय घ्यायचा. एवढं सांगून चुका झाल्या नाही पाहिजे, चालते. मग पी ची व्हॅल्यू टाका आणि इंटिग्रेशन फाइंड करा. पी ची व्हॅल्यू काय रे बाबा, 1 अपॉन 1 प्लस वाय स्क्वेअर इंटू डीवाय.
मग इंटिग्रेशन मध्ये जेवढे एक्झाम्पल झाले आपले त्यात 99% गणितात खालचं डेरिव्हेटिव्ह वर ऍडजस्ट होते असा फॉर्म्युला लागते. पण इथं बघा 1 + y² डेरिव्हेटिव्ह 2 आहे, तर 2 आहे का नाही, म्हणजे तो फॉर्म्युला फेल पडला. मग दुसरं काहीतरी फॉर्म्युला लावावा लागेल. याच्या आधीलाच गणित घेतलेलं आहे आपण. मग तुम्हाला सांगितलं याचं उत्तर, तुम्हाला जर फॉर्म्युला पाठ नसेल ना त्याचं उत्तर क्यू मध्ये पाहायचं असं नसते, पण आपल्या युनिव्हर्सिटी होते. मग याचं ओव्हरऑल इंटिग्रेशन, ज्याला इंटिग्रेशन जमते त्याने इंटिग्रेशन लिहायचं, ज्याला जमत नाही ना त्याचं उत्तर क्यू मध्ये लपलेलं आहे. आता क्यू मध्ये तर दोन गोष्टी आहेत, 1 + y² आहे का e⁻tan आहे. जर याचं डेरिव्हेटिव्ह असं असतं, याचं जर इथं 2y असतं त्याचं उत्तर काय आलं असतं, e⁻log 1 + y² आलं असतं. हे कॅन्सल होऊन 1 + y² उत्तर आलं असतं जे इथं आहे. ओके, पण आता याचं डेरिव्हेटिव्ह ऍडजस्ट होत नाही ना, म्हणजे याचं उत्तर 1 + y² येणार नाही. उरलं आहे का e⁻tan त्याचं उत्तर e⁻tan लिहून ठेवायचं. ज्याला नाही जमत त्यांना हा लिहा, आणि ज्याला जमते त्यांना फॉर्म्युला ऑलरेडी लिहिणारच चालते. मग सगळं झालं, उरलं का आता सोल्युशन. मग सोल्युशन लिहायसाठी गणित लिनियर एक्स मध्ये का वाय मध्ये? एक्स मध्ये असेल तर x = y मध्ये असेल तर y = मग दिलेलं गणित आपलं कशामध्ये रे बाबा? दिलेलं गणित आपलं एक्स मध्ये, लिनियर इन एक्स मध्ये. म्हणून x लिहायचं, x × इंटिग्रेटिंग फॅक्टर q × इंटिग्रेटिंग फॅक्टर dx का dy. इथं काय घेतलं आपण dy, इथं पण काय dy + c. जेवण केलं का? हा नाही ना, एक दोन गणित राहिले, झालं की झालं. ओके चला पहा. मग एक्स IF ची किंमत काय रे? e⁻tan 1 y q ची व्हॅल्यू काय रे बाबा? e⁻tan 1 y अपॉन 1 + y². आणि IF ची व्हॅल्यू काय? e⁻tan 1 y dy + c. ओके, मग नेक्स्ट स्टेप मध्ये मी काय लिहू शकतो? e⁻tan 1 y हे आणि हे एक किती झाले? दोन्ही झाले अपॉन 1 + y². मग इथं पाहत पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह ऍडजस्ट होते का बघा बरं. tan 1 y जर डेरिव्हेटिव्ह केलं, tan 1 y जर डेरिव्हेटिव्ह केलं तर 1/1 + y² येते, जे की ऍडजस्ट आहे बघा इथं 1/1 + y². नेक्स्ट मध्ये काय करायचं? इनपुट tan 1 y = t. मग याचं डेरिव्हेटिव्ह 1/1 + y² dy = dt. मग करा काय येणार गणित? x e⁻t, जिथं tan 1 तर t पुट करा, बरोबर इंटिग्रेशन e⁻2t 1/1 + y² dy ची व्हॅल्यू dt + c. आता याचं इंटिग्रेशन तुम्हाला माहिती आहे काय येते? x e⁻t e⁻at चे इंटिग्रेशन e⁻at कोण आहे म्हणजे हिचं हीच, फक्त 2 ने डिवाइड करायचं. इंटिग्रेशन झालं. ओके, काम झालं, पैसे वापस करा. पैसे काय होते आपले? पैसे काय होते? हे टीची व्हॅल्यू संपून टाकली. बरं टीचं काम झालं, व्हॅल्यू देऊन टाका. टीची व्हॅल्यू काय? tan 1 म्हणजे गणित काय येणार तुमचं? e⁻2 tan 1/2 + c. हे झालं तुमचं आन्सर. ओके, थांबता का 10 मिनिटं 2 गणित घेतले झालं. ओके चलो नेक्स्ट. याच्यावर गणित येणार म्हणजे येणार भैया, याच्यावर 100% गणित येणार. जर एवढं करून एवढे व्हिडिओ समजा टाकून जर 5 मार्क गेले, 5 म्हणजे 15, 5 गेले म्हणजे 15 गेले, सरळ हे 5 मार्क गेले म्हणजे 15 गेले, संपला विषय. त्याचे मार्क गेलेच नाही पाहिजे. चला नेक्स्ट. सॉल्व y log y dx plus x minus log y dy = 0. कसं ओळखाल गणित? कोणा फॉर्मचं आहे? मग x आणि y चा कोण मोजा, जे 2 वेळा आले ते लिनियर त्याच्यामध्ये गणित. मग अगर x चा y चा y मोजा 1 2 3 4, y 4 वेळा आले म्हणजे लिनियर मध्ये y मध्ये नाहीच. मग बघा x 1 2 आले का 2 वेळा x म्हणजे लिनियर इन गणित कशामध्ये? x मध्ये. मग लिनियर इन x मध्ये काय असते? dx वरी y खाली, लिनियर इन x म्हणलं तर x वरी, y मध्ये म्हणलं तर y वरी, प्लस px = q. या फॉर्म मध्ये गणित बसवायचं. dx by dy कुठे आहे का? नाही, वेगवेगळे आहेत dx dy वेगळे आहेत. मग त्याला एक करा. एक करायसाठी काय करावं लागेल? dx च्या खाली y आणायचा, म्हणजे मला डिवाइड करावं लागेल. कशाने डिवाइड करावं लागेल? डिवाइड. डायरेक्ट लिहितो मी आन्सर आणि गिवन, चालते. मग डिवाइड बाय dy ऑन बोथ साइड म्हणजे काय येणार? y log y
dx by dy प्लस x मायनस लॉग y इक्वल टू 0 बिकॉज dy काय होईल 1 होईल ना. चालते. नंतर काय पाहिजे, हे dx आणि हा x जवळ पाहिजे, दोघांच्या मधात प्लस पाहिजे. हे जवळ दोघांच्या मधात प्लस, फक्त ही एक्स्ट्रा टर्म तिकडे पाठवून द्या. म्हणजे y log y dx by dy प्लस x इज इक्वल टू log y. नंतर काय पाहिजे, कोएफिशियंट 1 पाहिजे. इथं 1 नाही, काय कोण प्रॉब्लेम करायला y log y डिवाइड करा, y log y डिवाइड बाय y log y ऑन बोथ साइड. तर काय येणार, dx by dy प्लस x अपॉन y इंटू log y इज इक्वल टू log y log y. इथं log y गेट कॅन्सल. तर उरलं काय, dx by dy, याला थोडं मी सिस्टमॅटिक लिहितो, 1 अपॉन y log y इंटू x इज इक्वल टू 1 अपॉन y. हे झालं तुमचं स्टँडर्ड इक्वेशन. हो, आता कम्पेअर करा पी आणि क्यू च्या व्हॅल्यू साठी. मग कम्पेअरिंग विथ काय, dx by dy प्लस px इज इक्वल टू q. मग p ची किंमत काय आणि q ची किंमत काय. ओके, x सोबत असलेला p, म्हणजे x सोबत काय 1 अपॉन y log y आणि q ची किंमत काय, राईट हँड साइड काय 1 अपॉन y. मग नेक्स्ट स्टेप काय असते आपली, नेक्स्ट स्टेप काय असते, नेक्स्ट स्टेप काय असते, इंटिग्रेटिंग फॅक्टर. मग ना आय डॉट एफ बरोबर e चा पॉवर इंटिग्रेशन p dy घेसाल का dx घेसाल. इथं बघा, p कोणाच फंक्शन आहे व्हायचं, q कोणाच फंक्शन आहे व्हायचं, म्हणजे डिव्हायजन मध्ये काय y म्हणून काय याचं dy. ओके, चलो अभी सॉल्व करू. मग आय डॉट एफ बरोबर e चा पॉवर इंटिग्रेशन p ची व्हॅल्यू काय रे, 1 अपॉन y log y. आता बघा, आला काय भागाकार. भागाकार आल्यावर मी काय सांगितलं होतं, इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स. जर खालचं डेरिव्हेटिव्ह वर ऍड होत असेल, बघा ना, एफ ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स, तर लॉग ऑफ खालची टर्म. मग इथं कोणाचं डेरिव्हेटिव्ह कोण ऍडजस्ट व्हायला बघा बरं. इथं बघा, इथं फोकस करा. लॉग वायचं डेरिव्हेटिव्ह काय आहे का 1 अपॉन y. मग मी नेक्स्ट स्टेप मध्ये असं लिहू शकत नाही का, 1 अपॉन y अपॉन लॉग y. आता बघा, खालचं डेरिव्हेटिव्ह आहे का वर ऍडजस्ट झालं का, म्हणजे खालचं डेरिव्हेटिव्ह वर ऍडजस्ट झालं तर लॉग ऑफ खालची टर्म, खालची टर्म ऑलरेडी काही लॉग आहे. हा लॉग कॅन्सल, उरला का इंटिग्रेटिंग फॅक्टर तुमचा लॉग y. नंतर काय असतं सोल्युशन काय लिहाल, x इक्वल टू y इक्वल टू, गणित लिनियर कशामध्ये, गणित लिनियर x मध्ये, तर सोल्युशन x इक्वल टू, सोल्युशन इज x if इज इक्वल टू q if dy प्लस c. मग if ची किंमत काय आपल्याला लॉग y, x इंटू लॉग y. q ची व्हॅल्यू काय आपल्याजवळ, q ची 1 अपॉन y, if ची व्हॅल्यू आहे लॉग y dy प्लस c. मग कसं सॉल्व्ह करसाल, तर पहिली गोष्ट पहा, बायपार्ट्स लागते का, कोणाचं डेरिव्हेटिव्ह ऍडजस्ट होते का. तर मला बायपार्ट्स लावायचे, डेरिव्हेटिव्ह ऍडजस्ट दिसायला पहा. जर मी लॉग y पुट केला, लॉग y इक्वल टू टी जर पुट केला, तर लॉग y चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन y आहे का, म्हणजे बायपार्ट्स लावायची गरज नाही. हे 1 अपॉन y हे डेरिव्हेटिव्ह करा, dy इक्वल टू dt. तर वरील गणित सांगा बरं काय येणार, हे गणित x लॉग y ची किंमत काय, t इक्वल टू इंटिग्रेशन 1 अपॉन y dy ची किंमत काय आली dt आणि log y ची किंमत काय t प्लस c. मग सगळ्याचं इंटिग्रेशन काय येणार, t स्क्वेअर बाय 2 प्लस c. काम संपलं, इंटिग्रेशन झालं. टी ची व्हॅल्यू कसं करा, टी ची व्हॅल्यू काय लॉग y, तर x log y इज इक्वल टू टी स्क्वेअर बाय 2 म्हणजे log y स्क्वेअर बाय 2 प्लस c. हे झालं भाऊ तुमचा आन्सर. ओके, मला वाटतं बस झालं एवढं गणित. बाकी मी 2-4 गणित देतो, तेवढ्याच तुम्ही होमवर्क करा, चालते. बघा मी एवढे सफिशियंट आहे, पण तरी मी तुम्हाला 2-4 गणित देतो होमवर्क साठी, तेवढे सॉल्व्ह करायचे, चालते. होमवर्क म्हणल्यापेक्षा काय म्हणून मी तुम्हाला प्रॅक्टिस साठी म्हणतो. प्रॅक्टिस 1, 2, 3, 4, कारण ती व्हिडिओ आपला खूप मोठा होईल आता. ओके, पहिल्या गणित बघा, सॉल्व
dy बाय dx प्लस y अपॉन 1 मायनस एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस एक्स, आणि याचा आन्सर राहील हे आन्सर आलं पाहिजे याचा y अपॉन 1 मायनस एक्स इज इक्वल टू मायनस एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस सी, और हे जर आन्सर नाही आलं याचा तर दुसरा आन्सर असा आला पाहिजे y अपॉन एक्स मायनस 1 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस सी. दोन्ही आन्सर बरोबर आहे. दुसरं गणित घ्या, 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू dy बाय dx इज इक्वल टू 1 प्लस एक्स वाय, आणि याचा आन्सर घ्या लिहून एकदा. याचा आन्सर येईल भाऊ, आन्सर तर दिलेलं नाही पण ते ट्राय करा. आन्सर दिलेलं नाही सध्या, मला टाइम नाही आन्सर काढायसाठी. बुक मध्ये आन्सर दिलेलं नाही, तुम्ही पहा. मला आन्सर काढायसाठी सॉल्व्ह करावं लागेल, डबल टाइमपास होईल. चालते. नंतर 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू dy बाय dx प्लस y इज इक्वल टू e चा पॉवर tan इनव्हर्स ऑफ x. याचा आन्सर सांगतो काय आहे ते. याचा आन्सर घ्या लिहून, y e चा पॉवर tan इनव्हर्स ऑफ x इज इक्वल टू 1 बाय 2 e चा पॉवर 2 tan इनव्हर्स ऑफ x प्लस c. ओके, तुम्ही जेवढं अवघड समजता तेवढं अवघड नाही. ओके, हा हे गणित हे गणित सोडू नका. e चा पॉवर मायनस 2 रूट एक्स अपॉन रूट एक्स मायनस वाय अपॉन रूट एक्स इंटू dx बाय dy इज इक्वल टू 1, आणि याचा आन्सर पाहता गणितात. e चा पॉवर मायनस जर आला तर मी तुम्हाला त्याचा आन्सर सांगितलं होतं. गणितात e चा पॉवर नव्हता तर e चा पॉवर मायनस नसल्यामुळे याचा शॉर्टकट इंटिग्रेटिव्ह फॅक्टर सांगतात नाही. पण इथं मायनस आहे ना, e चा पॉवर आहे का मायनस, त्याचं इंटिग्रेटिंग पॉवर काय फॅक्टर काय येणार, e चा पॉवर प्लस 2 रूट एक्स. हा, हे गणित आयएमपी गणित आहे, याला सोडू नका फक्त. ओके, म्हणजे असं नाही हो की हे गणित सोडवून तुम्ही एस पेपर द्या, म्हणजे इम्पॉर्टंट गणित आहे. त्याचा आन्सर आहे भाऊ y e चा पॉवर 2 रूट एक्स इज इक्वल टू 2 रूट एक्स प्लस सी. ओके, पाचवं गणित देतो. cos x dy by dx प्लस y sin x इज इक्वल टू सेक्वेर x, आणि सर्व घ्या. cos x dy by dx प्लस y sin x इज इक्वल टू सेक्वेर x. सातवं घ्या, cos स्क्वेअर x dy by dx y इज इक्वल टू tan x. एक लास्ट घ्यायचा, फक्त ट्राय करायचं, गणित सोडू नका. ऑलरेडी झालेले आहेत आपले सगळे गणित मी शिकवलेले आहेत. एकदा नाही दोनदा घेतले. ओके, रिव्हिजन घेतलं आणि क्लासमध्ये घेतले होते. एक लास्ट गणित देतो फक्त, लास्ट गणित. 8 x cos x dy by dx प्लस y इन ब्रॅकेट मायनस x sin x प्लस cos x इज इक्वल टू 1, आणि याचा आन्सर लिहून घ्या. याचा आन्सर आहे एक्स वाय सेक एक्स इज इक्वल टू tan x प्लस सी. एवढे गणित करा भाई, आणि पेपर झाल्याच्या नंतर मला भेटायचं की सर एवढ्या गणिताच्या बाहेर गणित आलेलं आहे, येणारच नाही. हे ज्याला 5 मार्क जमले त्याला 15 मार्क जमले. चालते. नेक्स्ट व्हिडिओ आपला हा एलआर सर्किट आणि आरसी सर्किटवर आहे. चालते. चलो टाटा बाय बाय.